हॅलो, नमस्कार सर. हा, नमस्कार सर, बोला ना. सर, दिवाळी जवळ आली आहे. नुकसान भरपाईचा पहिला टप्पा वाटप सुरू आहे. दुसरा टप्पा दिवाळी अगोदर वाटप होणार का? तर नक्कीच आपण पाहतोय सध्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचा पहिल्या टप्प्यातलं वितरण सुरू आहे आणि शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की बाबा जे सरकारने हेक्टरी 10,000 रुपये वाढवून दिलेले, म्हणजे हेक्टरी 18,500 रुपयाचे जे अनुदान दिलेलं आहे त्याच्या अंतर्गत जे पहिल्या टप्प्यातला जे अनुदान आहे हेक्टरी 8,500 प्रमाणे ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे. आणि आपण पाहतोय हे अनुदान अमरावती असेल, अकोला असेल, यवतमाळ, यानंतर बुलढाणा असेल, वाशिम, या सगळ्या जिल्ह्यामध्ये अमरावती विभागातले वाटप सुरू आहे. त्यानंतर हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल, नांदेड असेल, परभणी असेल, या सुद्धा जिल्ह्यामध्ये हे अनुदान वाटप सुरू आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आपण पाहतोय परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये निधी काल 2 दिवसापूर्वी सरकारने जी आर काढून अतिरिक्त निधी त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेला आहे. त्यानंतर 1,05,000 शेतकऱ्यांना आता हिंगोली जिल्ह्यातील 1,05,000 शेतकऱ्यांना जवळपास अजूनही 64 कोटी रुपयाचा अतिरिक्त निधी राज्य सरकारच्या माध्यमातून काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक प्रस्ताव महत्वाचा मंजूर करून हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा एक महत्वाचा वेगळा निधी अजूनही पुरवण्यात आलेला आहे. म्हणजे जी जुनी भरपाई होती एनडीआरएफच्या निकषानुसार, त्यामुळे जुन्या भरपाईनुसार ती 8,500 प्रमाणे सरकारने ही मदत घोषित केली आहे. त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये याचं वितरण होत आहे. ज्याच्यामध्ये आपण पाहतोय सर्वाधिक नुकसानग्रस्त झालेले जिल्हे, ज्याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व 30ही महसूल मंडळामध्ये 75% 100% पर्यंत नुकसान दाखवण्यात आले आहे. त्यानंतर नांदेडमध्ये 80 ते 100% पेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 78ही महसुली मंडळामध्ये 100% पेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, किंवा जालना जिल्हा असेल, किंवा बीड जिल्हा असेल, त्यानंतर परभणीमध्ये 50% पेक्षा जास्त नुकसान दाखवलं आहे. त्यानंतर लातूरमध्ये सुद्धा 75% पर्यंत शेतकऱ्यांचं शासनाच्या वतीनं नुकसान दाखवण्यात आलेलं आहे. त्यानंतर अकोला असेल, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, या सुद्धा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान दाखवण्यात आलेलं आहे. परंतु आपण पाहतो जे राज्य सरकारनं 31,628 कोटींचं जे पॅकेज जाहीर केलेलं आहे, या पॅकेज हे जो आहे हे दुसऱ्या टप्प्यात मध्ये शेतकऱ्यांना वितरण होणार आहे. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आली की जे 31,628 कोटीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे, त्या पॅकेज मधून आपण पाहतोय ज्या शेतकऱ्यांचं सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे किंवा जे जास्त बाधित शेतकरी या जिल्ह्यातील, त्या शेतकऱ्यांना हे अनुदान सर्वप्रथम दिवाळी अगोदर मिळणार आहे. ज्याच्यामध्ये काही जिल्ह्याची नावे सांगण्यात आलेली आहेत. ज्याच्यामध्ये हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, सोलापूर, त्यानंतर आपण पाहतोय याच्यामध्ये अजूनही याच्यामध्ये जिल्हे आहेत. हे सगळे जिल्हे याच्यामध्ये आहेत. बुलढाणा असेल, वाशिम असेल, यवतमाळ, अमरावती, या सुद्धा जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यानंतर बीड जिल्ह्याचाही मोठ्या प्रमाणामध्ये समावेश आहे. म्हणजे या सर्व जिल्ह्यातील नांदेड असेल किंवा हिंगोली असेल, या सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं 80 ते 100% पर्यंत नुकसान दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळे सर्वाधिक जो निधी आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल आणि दिवाळीपूर्वी हे संपूर्ण जे दुसऱ्या टप्प्यातलं वितरण आहे ते वाटप होईल. तर त्या पहिल्या टप्प्यातलं वितरण हिंगोलीमध्ये जवळपास पूर्ण होत आलंय. नांदेड जिल्ह्यामध्ये जी सरकारने भरपाई मंजूर केली होती 7,74,313 शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसार 563 कोटी 48,62,000 जे मंजूर केले होते, त्याचा सुद्धा सर्व माहिती घेतली आहे आपण. त्याप्रमाणे संपूर्ण वितरण हे आता जवळपास पूर्ण होत आलेलं आहे. परभणीमधलं सुद्धा 128 कोटीचं जे वितरण आहे ते पूर्ण होत आलेलं आहे. आणि दुसऱ्या जीआरच्या माध्यमातून जे परभणीमध्ये निधी मंजूर केला होता त्याचंही वितरण लवकरच दिवाळीपर्यंत होईल अशी माहिती सध्या जिल्हाधिकारी परभणी यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण पाहतोय जे प्रस्ताव याच्या अगोदर मंजूर केले होते, म्हणजे एका एका जिल्ह्याचे वेगवेगळे बरेच सारे प्रस्ताव काढले होते. त्या सगळ्या प्रस्तावानुसार जे होते ते प्रस्ताव त्यानुसार शेतकऱ्यांच्या याद्या बनवण्यात आल्या आणि याद्या बनवण्यात आल्यावर त्यांचं वितरण त्या पद्धतीनं सध्या सुरू आहे. तर सर, रब्बीचं अनुदान 30,000 रुपयापर्यंत जे जाहीर केलं ते कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? नक्कीच आपण पाहतोय हा तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून जे 31,628 कोटीचं जे पॅकेज जाहीर केलं आहे त्याच्यामध्ये ही गोष्ट सरकारने नमूद केलेली आहे की शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरणीसाठी आम्ही हेक्टरी 10,000 रुपये देणार. 3 हेक्टर क्षेत्र असेल तर त्या शेतकऱ्याला 30,000 रुपये रब्बीच्या पेरणीसाठी आम्ही देणार, अशी घोषणा सरकारने केली 31,628 कोटी रुपयाच्या पॅकेजमध्ये. बरोबर सर? बरोबर. तर याच्यामध्ये आपण पाहतोय
जे पॅकेज जाहीर केले त्याच्यामध्ये सरकारने त्याचा महत्वाचा जी.आर. 9 तारखेला किंवा 10 तारखेला एक महत्वाचा जी.आर. काढला. त्या जी.आर.च्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार याची यादी सरकारने पाठवली आहे. त्याच्यामध्ये सरकारने 10 ऑक्टोबर 2025 चा जी.आर. काढला. त्या जी.आर. मध्ये सांगण्यात आलेलं आहे की सन 2025 मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित तालुके घोषित करण्याबाबत, म्हणजे ज्या तालुक्यांमध्ये ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली ते बाधित घोषित करण्याबाबत सरकारने जी.आर. काढला आहे. आणि त्या जी.आर. नुसार ही सगळी भरपाई जी आहे त्या शेतकऱ्यांना जिरायत पिकासाठी रब्बीच्या पेरणीसाठी हे अनुदान मिळणार आहे. ज्याच्यामध्ये आपण पाहतोय पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्ह्यातले सर्वच्या सर्व 14 तालुके, त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातले 11 तालुके, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले 9 तालुके, जालना जिल्ह्यातले 8 तालुके, बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश आहे. लातूर मधले 10 तालुके, धाराशिव जिल्ह्यातले 8 तालुके, नांदेड जिल्ह्यातले 16 तालुके, परभणी जिल्ह्यातले 9 तालुके, हिंगोली जिल्ह्यातले 5, बुलढाणा जिल्ह्यातले 13, अमरावती जिल्ह्यातले 14, अकोला जिल्ह्यातले 7, वाशिम जिल्ह्याचे 6, यवतमाळ जिल्ह्याचे 16, वर्धा जिल्ह्याचे 8, नागपूर जिल्ह्याचे 13, भंडारा जिल्ह्याचे 7, गोंदिया जिल्ह्याचे 8, चंद्रपूर जिल्ह्याचे 15, गडचिरोली जिल्ह्याचे 12. याचबरोबर याच्या व्यतिरिक्त आपण पाहतोय ठाणे जिल्हा 5 तालुके, पालघर जिल्हा 8 तालुके, रायगड जिल्हा 15, रत्नागिरी 9, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 तालुके, नाशिक जिल्हा 15, धुळे जिल्हा 4, जळगाव 15, नंदुरबार 6, पुणे जिल्हा 13, सांगली जिल्हा 10, सातारा जिल्हा 8 आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश आहे. आणि अशा एकंदरीत 10 ऑक्टोबर 2025 च्या शासन निर्णयानुसार म्हणजेच जी.आर. नुसार एकंदरीत 34 जिल्ह्यातील 347 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित तालुके राज्य सरकारने 10 ऑक्टोबर 2025 च्या शासन निर्णयानुसार हे जाहीर केलेले आहेत. आणि या शेतकऱ्यांना साधारणतः हेक्टरी 10,000 रुपये आणि 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजेच 30,000 रुपये रब्बीच्या पेरणीसाठी किंवा त्यांची जमीन नीट करण्यासाठी हे सरकारने अनुदान घोषित केलेलं आहे. तर ओके ओके, धन्यवाद सर, तुम्ही शेतकऱ्यांनी महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल. नक्कीच सर, अजूनही मी या संदर्भामध्ये बोलण्याचा प्रयत्न करतोय. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे सरकारने जुनी मदत जाहीर केली हेक्टरी आपण पाहतोय 8,500 रुपये एनडीआरएफच्या निकषानुसार, बरोबर सर. तर त्याच्यामध्ये आपण पाहतोय त्याच्यामध्ये अतिरिक्त सरकारने 10,000 रुपयाची भर टाकली आहे. म्हणजे हेक्टरी किती होणार 10,000 रुपयाची भर टाकल्यावर सर? 18,500 होणार ना? हो हो बरोबर. हा, तर याच्यामध्ये आपण पाहतोय 18,500 रुपये प्रमाणे सरकार जिरायत पिकासाठी शेतकऱ्यांना भरपाई देणार आहे. अतिरिक्त 10,000 रुपये टाकले आहेत. आणि एकंदरीत आपण पाहतोय राज्यातील या सर्व शेतकऱ्यांना, जे बाधित झालेले शेतकरी आहेत, ॲग्रीस्टॅग अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडीची नोंद केलेली आहे, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडीची नोंद केलेली आहे त्यांना ॲग्रीस्टॅग अंतर्गतचा डेटा, त्यांच्या जमिनीचा डेटा सरकार घेत आहे. आणि त्या डेटा घेतल्यावर शेतकऱ्याचं बाधित क्षेत्र किती आहे त्या क्षेत्रानुसार त्यांना ॲग्रीस्टॅग अंतर्गत यादी बनवण्यात आलेली आहे. आणि शेतकऱ्यांना ई-केवायसी काय करण्याची गरज नाही. त्यामुळे हे संपूर्ण याचं अपडेट आहे सर. तर ओके ओके, धन्यवाद सर. नक्कीच, धन्यवाद.